सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत विधानसभा मतदारसंघातील 65 गावांच्या पाणी प्रश्नावर निर्णायक टप्पा. विस्तारित म्हैसाळ योजनेतील 1600 मीटर बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट 1 मार्च रोजी. जत विधानसभा मतदारसंघातील तब्बल 65 गावांचा दीर्घकालीन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीने विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून या योजनेतील महत्त्वपूर्ण 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट येत्या रविवार 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बेडग येथे होणार आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गतिमान करण्यात आला आहे. बोगद्याचा अंतिम टप्पा पूर्णत्वास येत असल्याने जत तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. 1600 मीटर बोगदा अंतिम टप्प्यात विस्तारित म्हैसाळ योजनेअंतर्गत तयार करण्यात येणारा 1600 मीटर लांबीचा बोगदा हा संपूर्ण प्रकल्पातील कणा मानला जात आहे. या बोगद्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रवाह नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शेवटच्या ब्लास्टनंतर पुढील तांत्रिक कामांना वेग मिळणार असून प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने मोठी पायरी पार होणार आहे. 65+60 गावांसाठी जीवनदायी योजना या विस्तारित योजनेचा लाभ जत मतदारसंघातील 65 गावांना होणार असून जुन्या म्हैसाळ योजनेतील सुमारे 60 गावांनाही याचा फायदा मिळणार आहे. दीर्घकाळ दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या या भागासाठी ही योजना जीवनदायी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित बेडग येथे होणाऱ्या अंतिम ब्लास्ट कार्यक्रमास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असून पुढील टप्प्याबाबत दिशा ठरवण्यात येणार आहे. नागरिकांना उपस्थितीचे आवाहन. विस्तारित म्हैसाळ योजनेतील 65 गावे तसेच जुन्या योजनेतील 60 गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने बेडग येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणखी महत्त्वाच्या कामांच्या मागण्या यावेळी मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपली एकजूट आणि मोठी उपस्थिती हीच आपल्या हक्काच्या विकासाची ताकद आहे असा संदेश देत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जत तालुक्याच्या पाणी प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात असून 1 मार्चचा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार असल्याचे स्थानिक स्तरावरून व्यक्त होत आहे. नमस्कार. जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे. जत विधानसभा मतदारसंघामध्ये 65 गावासाठी जो आपला पाण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात आणि जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्यानं मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. जत विस्तारित म्हैसाळ योजनेचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1600 मीटरचा जो बोगदा आहे त्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. रविवारी दिनांक 1 मार्चला सकाळी 9 वाजता बोगद्याचं जे ठिकाण बेडग गावाच्या हद्दीमध्ये आहे या ठिकाणी शेवटचं ब्लास्ट करण्यासाठी माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि जलसंपदा खात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी बेडगला येणार आहेत. आपण सर्वजण विस्तारित म्हैसाळ योजनेच्या प्रभावातील 65 गावातील आणि जुन्या म्हैसाळ योजनेच्या 60 गावातील सर्व लोकांनी बेडगमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आपल्याला आणखी काही कामं जतसाठी करणं अपेक्षित आहेत आणि त्या कामाची मागणी माननीय मंत्री महोदयांच्याकडे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करायची आहे. तर आपण सर्वजण मोठ्या संख्येनं याल ही अपेक्षा. आपण सर्वांनी यावं ही विनंती. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.